नमस्कार, आज शिकणार आहोत 3 ते 2 डॉटची सुंदर आणि कलरफुल रांगोळी। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। हे बघा 3 डॉटमध्ये रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या अशा पद्धतीने। नंतर रेषांना असं वरती गोल गोल करत जायचं आहे। खूपच सोपी पद्धत आहे, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा आपण हिरवा कलर त्याच्यात भरून घेणार आहेत, हा कलर। इझिली तुम्हालाही येईल अशी सोपी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा। खूपच सुंदर रांगोळी आहे आणि कलरफुल रांगोळी आहे आणि कलर कॉम्बिनेशन ही दाखवलेलं आहे, विरुद्ध कलर कसे भरायचे तेही दाखवलेलं आहे। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हाफ कलर भरून घ्यायचा आहे। इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे जेल रंगोली, नक्की पहा। आणि जेल रंगोली किंवा JR रंगोली, JS रंगोलीवर शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आहेत माझे। डॉट कसे टाकायचे, रेषा कशा ओढायच्या, चुटकी कशी धरायची, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहेत शिकण्यासाठी। फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी कशी काढायची व भरपूर पद्धतीने मी शिकवलेले आहेत रांगोळ्या। नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। हे बघा कलर कसा भरायचा आहे आपल्याला। पहिले कडेने कोपऱ्याने भरून घ्यायचे आहे, नंतर आपल्याला मध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने। बघू शकता तुम्ही, खूपच सोपी रांगोळी आहे। एका बोटाने फूल कसं तयार करायचं तेही व्हिडिओ आहेत, खूपच सुंदर सुंदर। हे बघा पिवळा कलरने मी गोल अशी पानाची डिझाईन काढून घेणार आहे मधून। अशा पद्धतीने पिवळा कलर मी टाकून घेतला आहे। सगळीकडे आपण सेम अशा पद्धतीने कलर टाकून घेणार आहेत, पाकळ्या। हे बघा अशा पद्धतीने वरती थोडा टोक काढून मध्ये आपल्याला मुठीने ऑरेंज कलर टाकून अजून गोल करून विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे। आणि ब्लू कलरने बघा मी 2-2 रेषा ओढून घेणार आहे आणि पुढं डॉट, थोडे डार्क डॉट पाडणारे अशा पद्धतीने। बघू शकता किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते। थोडंसं बोटाने पंच करून घ्यायचं आहे म्हणजे सुंदर अशा आपल्या रेषा दिसतील व डॉट दिसेल किंवा रांगोळी दिसेल। अशा पद्धतीने सगळीकडे आपण 2-2 रेषा ओढून घेणार आहोत। शुभ दिवशी नक्की काढा तुम्ही रांगोळी, ही खूप शुभ रांगोळी आहे। सणावाराला किंवा कलरफुल रांगोळी बघूनच मन प्रसन्न होते अशी रांगोळी। कारण मी सोप्यात सोपी पद्धतीने खूप सारे व्हिडिओ आणते शिकवण्याचे, बेसिक पद्धतीने। दिसायला कठीण वाटते पण खूप सोपी रांगोळी आहे। हे बघा अशा पद्धतीने 3 डॉट पाडून घ्यायचे आपल्याला। नंतर बघा गोल असं चक्रीसारखं आपल्याला करत जायचं आहे पाकळ्यांच्या मध्ये मध्ये जिथं दिसतंय तिथं। हे बघा अशा पद्धतीने। मध्ये मुठीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचे, त्याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पानाचा असा आकार देऊन चुटकीने मध्ये छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने। बघा हे बघा सगळीकडे आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत।
छोटे छोटे, हाही व्हिडिओ चुटकीने डॉट कसे पाडायचे शिकण्याचा व्हिडिओ आहे. रेषा कशा ओढायच्या, ज्याला रांगोळी शिकायची असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सोप्यात सोपी पद्धत आहे. खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते शिकण्यासाठी. मधीही आपण 2 पानांच्या आकाराच्या मधीही असं छोटंसं पान काढून मध्ये रेष ओढून चुटकीने डॉट पाडून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला डबल असं वरूनही पानाचा आकार तयार करायचा अशा पद्धतीने, आणि आजूबाजू डॉट पाडून घ्यायचे. सेम त्या पद्धतीने इथेही करून घेणार आहोत आपण. मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे, समजायला पाहिजे म्हणून. सगळीकडं आपण सेमच करून घेणार आहे. मध्ये 2 पानांच्या मध्ये इथंही आपण सेम करून घेणार आहोत. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करून सांगा, विसरू नका. आणि खूप सारे नवीन शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणार आहे, सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, मुठ्ठीने गुलाबी कलरची मी मोठे मोठे पानांच्या समोर मी डॉट पाडून घेणार आहे. अशा पद्धतीने सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.